व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप मस्त खूप सुंदर आहे। या ठिकाणी आम्ही ट्री हाऊस वरती जातोय, बघू शकता जीजू अभि स्नेहा येत आहेत सोबत। आईला हात लाव, आईला हात किती का तो बास की बोलो आईला घे ना हातात बघतायत। सो बघू शकता तुम्ही या ठिकाणी तिबेटियन लोकांचं टेम्पल आहे। बाय करायला सगळ्यांना। तू पण टच कर। पालीला एकदम घाबरणारी कोण बघा। सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही निघालोय साईट सीइंग करायला। तुम्ही बघू शकता सगळे तयार झालेत। श्वेता, जीजू आणि इकडं अभि त्यांनी एलिफंट पार्क बघायला जातोय। आणि इकडं अभि त्यांनी शूट वगैरे करतात, दाखवतो तुम्हाला। हाय स्नेहा, हाय अभि, हाय। सगळे तयार झालोत मस्त। आणि आईल्या बघा किती छान दिसती। आईल्या हाय। बेबीला पण घेऊन जायचं, त्याला ठेवायचं रूमवर, जोजो करू दे की त्याने। त्या बेबीला काल घेतल्यापासून सोडत नाहीये आणि ते शूट चालू आहे। हॅलो, प्रॉब्लेम झालाय, गाडी मागवली होती 7 सीटर, त्यांनी 6 सीटर मागवली। जे बकेट सीट असतात ना, 2 सीट असतात, ती गाडी मागवली आहे। सो आता ती चेंज करायचं चाललंय। सो बघूयात किती वेळा चेंज करतात। त्यांनी बकेट सीट दिलाय, आपण पुरुष शकत नाही। सो गाईज फायनली निघालोय आम्ही। सगळ्यात पहिले जातो आम्ही गोल्डन टेम्पलला। आणि एक प्रॉब्लेम झालाय, 8 सीटर मागवली होती, 6 सीटरच आली आहे, 7 सीटर आली आहे। जे मधी बकेट सीट असतात ती वाली गाडी आली आहे। सो आम्ही तिघं एकदम लास्ट वर ऍडजस्ट करून बसलोय। सो या ठिकाणी बघू शकता नाश्ता खायला थांबलोय आम्ही आणि मसाला डोसा सुरू झालाय। येस, डोसा मागवलाय सगळ्यांनी। मैसूर मसाला डोसा, बिशीबिडी भात, घी डोसा असं खातोय। बघूनच असं एवढं क्रेविंग झालं ना, आल्याला कधी ऑर्डर येते असं होतं। सो येस, आता खाऊन थोड्याच वेळात निघूत आम्ही। आम्ही निसर्गधामा ह्या टुरिस्ट स्पॉट्स वरती पोहोचलेलो आहोत। सो येस, या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत निसर्गधामा। भरपूर काही ऍक्टिव्हिटीज आहेत इकडे, बघूया आता। मार्केट पण छान दिसते, मार्केट पण आहे, खाण्यापिण्याचं पण भरपूर सोय इथं। येस, सो बघूया आधी काय काय ऍक्टिव्हिटीज वगैरे आहेत, आम्ही पण बघितलं नाहीये, मग देन डिसाईड करू काय काय करायचंय। दोघं भाऊ बहिणी कसं दिसायला, दोघांचं OOTD आउटफिट ऑफ द डे। अहिल्याचं सगळ्यात छान, आणि अहिल्या सेम मी पण असं घेतलं होतं, पण मग मी ते विसरून आले नेमकं सोलापूरमध्येच घ्यायचं। सो गाईज, हे आहे मेन एंट्रन्स निसर्गधामाचं। या ठिकाणी बघू शकता ब्रिज आहे समोर, एंट्रन्स आहे आणि एंट्री केल्याच ब्रिज आहे। सो बघा आत जाऊन। सो बघू शकता नदीवरती पूल आहे। वाव, आणि हलतोय हा पूल। एवढा पण हलत नाहीये। सो येस, खूप मस्त व्ह्यू आहे। सो बघू शकता तुम्ही, आणि हा ब्रिज हलतोय कंटिन्यू, त्यामुळे अनिरुद्ध घाबरतोय। आणि आईल्यासाठी घाबरतोय मी। इतका पण हलत नाहीये, बट खूप जण असल्यामुळे हलतोय तो। आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप मस्त खूप सुंदर आहे एकदम नेचर। अभि कसं वाटलं? एक नंबर, खूप चांगलं। हे चाललेत, घाबरून चाललेत सगळे ब्रिज हलतोय म्हणून। असं वाटतं इथंच थांबावं आहे ना स्टार्टिंगलाच। सो येस, कावेरी नदी आहे ही। सो या ठिकाणी बघू शकता असा मॅप आहे हा निसर्गधामाचा। हे पूर्ण जे बनवलेलं आहे ते पूर्ण मॅनमेड आणि एवढं सुंदर आहे,
की आम्ही गॉगल काढून बघतोय की एवढं निसर्ग डोळ्यात भरून राहिलं. खूपच सुंदर आहे. So असे आणि आम्ही एकदम बेस्ट सीझनला व्हिजिट केलो इथे, एकदम बेस्ट सीझनला. सो असे वेगळे वेगळे स्ट्रक्चर्स इकडे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यामध्ये जंगल सफारी, त्याला उमाट आर्ट असे म्हणतात. हे कोडावाचं एक फिमेल ट्रेडिशन डान्स आहे. हो. कर्नाटकमध्ये खेळलं जातं हे. ओके. सो त्या ट्रेडिशनचं इथे स्ट्रक्चर आहे बघा, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी बघू शकता असे मध्ये मध्ये ट्री हाऊस पण केलेले आहेत त्यांनी बसण्यासाठी. हो, या ठिकाणी आम्ही ट्री हाऊस वरती जातोय. बघू शकता जीजू, अभि, स्नेहा येत आहेत सोबत. ट्री हाऊस वरती चढतोय आता. वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे. मी आता वरती आलोय आणि स्नेहा, अभि सगळे येत आहेत. वाटतंय थोडं सोपं नाही, वगैरे वरती चढणं, पायऱ्या मोठ्या आहेत. सो इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता ट्री हाऊस वरून. वा 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 वा, एक नंबर. ट्री हाऊस वरती आलेलो आहोत आम्ही, बघू शकता. मस्त एकदम छान वारं सुटलंय, नेचर अँड ऑल. मस्त वाटतंय खूप. दीदी फोटो का कसं वाटतंय स्नेहा, अभि? मस्त वाटतं. एक नंबर, एक नंबर आहे. व्हेरी युनिक एक्सपिरियन्स. येस, एक नंबर आहे. फोटो घे. या ठिकाणी बघू शकता टॉम अँड जेरीचं फोटोशूट चाललंय. हे असे पोस्ट देत आहेत फनी फनी. सो मागून तुम्हाला आवाज येतच असेल. आम्ही जातोय आता बर्ड पार्क मध्ये, निसर्गधामा बर्ड पार्क. येस. आणि आम्ही त्यांना फीड पण करू शकतो. येस. सो बघूयात कसं आहे आत. ची एंट्रन्स आहे, छोटस केव टाइप केलं एंट्रन्स. या ठिकाणी 80 रुपीज चार्ज आहे. भरपूर बर्ड्स आपण और ॲनिमल्स आपण पकडू शकतो हातात. सो बघूयात, जेवढे येतील तेवढे ट्राय करेन मी घ्यायचं. येस. आता मी ट्राय करतोय. कम ऑन. बस बघू शकता मी ग्रिप पकडायचं, ग्रिप पकडताला. हा बस. हा पाळ मग घरी नेऊन. कसं वाटेल? इग्वाना हे लिझर्ड झालं, म्हणजे मोठी पाल. पुढं करायचं मोठं. तो श्वेता पण पकडते, घेते सगळं घेतो. पुढं घेतो हात फक्त, कडक धरा. पालीला एकदम घाबरणारी. कोण बघा, काही करत नाही. मला तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सांगा, मी करते, हे मला होत नाही. सो पालीला घाबरणारी आज लिझर्ड पकडते. हे ते बघायला माझ्याकडे नाही बघत आहे. ओरडू नको काही, तू पेशन्सली राहा फक्त. हात फिरव किती, काही करत नाही. हात कम ऑन श्वेता. येस. फिरव, हात फिरव. तुम्ही मला किती पण उड्या मारेल सांगा, मी मारते. नाही, लो लो लो, बस 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 बस. खांदे पिते. नाही नाही, मुझे नाही. एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. सो या ठिकाणी तुम्ही बघितलं, मी लिझर्डला आता पकडलेलं. एवढं काय वाटत नाही पकडताना. श्वेता ओव्हर ऍक्टिंग करत होती. नाही, ओव्हर ऍक्टिंगची गोष्ट नाहीये. काय कायना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आवडतात, काय कायना अशा प्राण्यांची किळस येते. मला खरंच किळस आहे, झुरळ, पालीची वगैरे. आणि खूप लोक सहमत देखील. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीची काय संबंध इकडे? नाही, म्हणजे त्याचं डेअरिंग वेगळं, ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. इथं लहान बाळ पण पकडलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो. आणि श्वेता घाबरते. मग तुम्ही वरून किती पण बंजी जम्पिंग सांगा, विमान सांगा, तेवढं आहे. फक्त ही असे पालीला वगैरे घाबरते. बाकी सगळं ऍक्टिव्हिटी करते श्वेता, नो डाऊट. आईला हात लाव, आईला हात लाव. नाही, ते चावतात, खूर असतात मध्ये दात. सन कनियर. ओके. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आईला पण घ्यायचं होतं हातामध्ये, पण तिला अलाउड नाहीये, कारण की त्यांची चोच आहे ती थोडीशी धार असल्यामुळे त्यांनी तिला अलाउड केलं नाही. शी जस्ट 2.5 years. सो त्यामुळं. काय झालं? वर बघा काय चालू आहे. आम्ही फोटो काढतोय. श्वेता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. त्यांची धार आहे खरं. मागून बसलाय. आईला नको, आईला उतर खाली. असं फील करायचंय. 20 रुपीज फी आहे पर पर्सन. तर अहिल्याला तिथं ते फीड करायला दिले नाही म्हणून तिला हे फीड करायचंय. किती पक्का पक्का खाल्लाय.
किती का तो बास की बोलो. बघ कसं खायला येईल त्यांनी. सांडून खायलाय. नीट काम. नीट खा की रे. अरे ते काय खायला. नीट खा की रे. ऑस्ट्रिच पहिल्यांदा बघितलं मी ऍक्च्युली. शहामृग माणसांपेक्षा उंच असतो पक्षी. सगळ्यात फास्ट असतो. रन करतो. ऑस्ट्रिच इकडे म्हणतीये. अहिल्या बिलकुल घाबरत नाही कुठल्या बर्डला किंवा तिला सगळ्यांना टच करायला जायचंय पण तिला अलाउड नाही म्हणून कोण करू देत नाहीये. चला अनिरुद्ध तुझ्याकडं. हाय हाय. हात लावतो. पकडतय. हाय कर. नको नको जवळ नको. हाय हाय कर. आईला घे ना हातात. बघतायत. आयु घे ना हातात. असं फक्त लांब करायचं हात. हे बघ टोचतेत का. जाऊ दे. त्यामुळे ती हे केली. बोल ना काय तर. डेअरिंग करत होती अहिल्या. त्यांचे थोडस ते पायाचे नख टोचतात. हा त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही पण त्यांना जास्त. आपल्याला पण थोडस असं गिळगिळ होतच. पण बास कर. बास करू. हे तुला नाही आवडले. नाही आवडले तुला. सो येस सगळे बर्ड्स बघून झालेले आहेत. आम्ही त्यांना फीड पण केलं. आता आम्ही बाहेर पडलो. बघूया तो पुढं काय काय बघायला भेटतंय. या ठिकाणी आम्ही बकऱ्यांचा आवाज काढून त्यांना अट्रॅक्ट करतोय. कसे बघतात बघा सगळे. आम्ही बकऱ्यांचा आवाज काढतोय. अगं ही कुठली बकरी आली. बकराला बकरा. पळाले 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 ते लांब पळाले. बकऱ्याच्या कशात काय अडकलेला आवाज आला. काय श्वेता काय. स्नेहाच्या आवाजाने त्यांनी पॉटी करायला लागला. बकरींचा आवाज करून बोलत शेवटी त्याला. जवळून बघ. एकदम जवळ आलाय हा. बघू शकता. डॉट डॉट असतात. लई जवळ जायचं नाही. इथं उभा राहायचा. लांबून बघायचं आहे. हा बास. काय विचारेली बघ. काय तुझा बेबी कुठे विचारतीये. आम्ही आलेलो आहोत गोल्डन टेम्पलला. आणि येस आणि इथं जास्त सगळ्यात जास्त टिबेटियन लोक जास्त आहेत. आणि ह्यांचे जे धर्मस्थळाचे राहण्याचे ठिकाणं आहेत तिथं टुरिस्टला म्हणजे बाहेरच्या लोकांना अलाउड नाही आहे. फक्त टिबेटियन लोक किंवा त्यांचे जे आहेत लोक त्यांनाच तिथं फक्त अलाउड आहे. टिबेटियन लोकांचं टेम्पल आहे. धर्मस्थळ आहे. आणि कसं आहे चला. हो गोल्डन टेम्पलच्या परिसरात आम्ही एंटर केलेलो आहोत. आता समोरच एंट्री आहे. दाखवतो तुम्हाला. सो बघू शकता तुम्ही या ठिकाणी तिबेटियन लोकांचं टेम्पल आहे. काढू एक फोटो जरा. सो या ठिकाणी बघू शकता टेम्पलच्या आत आलेलो आहोत आम्ही. आता दुसऱ्या गाभाऱ्यात जातोय आम्ही. गाभाराच म्हणतात ना जिजू. काय म्हणतात काय माहिती. आणि या ठिकाणी बघू शकता मेन मंदिर त्यांचं हे आहे. आत स्टॅच्यूज वगैरे आहेत. बघू आपण आत जाऊन आता. सो या ठिकाणी बघू शकता हे मेन मंदिर आहे त्यांचं. खूप उंच स्टॅच्यू आहेत. गोल्डन टेम्पल बघून झालेलं आहे. तर आता इथून सरळ जाणार आहोत एलिफंट कॅम्पला. अहिल्याला मागं लागले तिकडे चला चला म्हणून. सो भेटूयात तिकडे जाऊन. कसं वाटलं श्वेता. छान आहे. मस्त आहे. शांतता आहे. स्वच्छता आहे. क्लीननेस खूप छान आहे.
फोटो व्हिडिओ अलाउड नाही म्हणले पण सगळेजण आतमध्ये काढत होते तर आम्ही पण काढून घेतले मस्त. सो येस आता भेटूयात एलिफंट कॅम्पला जाऊन. सो येस आहे. पोचलेलो आहोत एलिफंट पार्क. ऊन होतं म्हणून थोडंसं टॅन झालंय बघू शकता. खूपच टॅन झाली. सो आता ही गाडी घेऊन जाते बघूया. सो पिकअपला यांची गाडी येते घ्यायला 1 किलोमीटर वरती काहीतरी आहे स्पॉट, तर तिकडे जाऊन भेटूयात आपण, बघूयात कसं आहे. सो या ठिकाणी बघू शकता मगाशी जे डॅम दाखवलं त्याचं बॅक वॉटर आहे इथे आणि इथेच एलिफंट कॅम्प आहे, त्यासाठीच गर्दी झाली आहे. समोर बघू शकता. सो एलिफंट कॅम्प वरती आम्ही पोहोचलेलो आहोत. समोर दिसत आहेत मला एलिफंट, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता गर्दी झालेली आहे एवढी आणि इथे आहे एलिफंट. इथे 1 2 3 4 5 एलिफंट आहेत. त्यांनी घेतलं त्यांनी अजून एकदा अहिल्या, आता अहिल्या देणार आहे. तू पण टच कर. अहिल्याचं फेवरेट आहे एलिफंट. बाय करायला सगळ्यांना. 39 इयर्स आहे त्याचं एज. लक्ष्मणा नाव आहे त्याचं. स्नेहा अभि फोटोशूट करतायत. खूप मस्त आणि सुंदर असा व्ह्यू आहे हा. खरंच स्वर्ग आहे स्वर्ग आपलं इंडिया म्हणजे. बघू शकता हे जंगली आहेत, जंगलामध्ये सोडते त्यांना. सो या ठिकाणी बघू शकता सनसेट तर बघायला भेटणार नाही कारण क्लाउड्स खूप आलेले आहेत. खूप जास्त पाणी इकडे. डॅमचं बॅक वॉटर आहे बट खरंच खूप मस्त व्ह्यू आहे. मजा येते बेटी. चल ना आता वियतनाममध्ये असंच केलं किती चल. बोटिंग करायला घाबरते बघा एवढ्या अशा ठिकाणी. चल आपण जाऊ अभि आपण जाऊ. सो येस आता आम्ही निघालोय. खूप मस्त होता एक्सपिरियन्स. आता सरळ आम्ही रिसॉर्टवर जाणार आहे. येस तर आता रिसॉर्टवरती जाऊन भेटूयात. मस्त थकून आलोय आणि आता डिनर करायला आलोय आम्ही. डायरेक्ट बुफे सिस्टीम आहे इकडे बघू शकता. खूप सारे मेनू आहेत मग एवढं जाणार नाही. खरंच काय काय पदार्थ असे आहेत की काय घ्यायचं काहीच कळत नाही. या ठिकाणी भेंडी पण आहे जी आईला खूप आवडते. हा मिक्स व्हेजिटेबलची भाजी खूप काय आहे. सो सगळं थोडं सो फिश आणि चिकन चेट्टीनाड घेतलेला आहे मी आणि सोबत रोटी. आणि व्हेजमध्ये पनीर मटर हे कोल्हापुरी आहे. मिक्स व्हेज आहे. हा लाईक कोल्हापुरी आणि हे भेंडी मसाला. येस. सो स्नेहा व्हेज नॉन व्हेज मिक्स खाते. येस आणि पिझ्झा पण. येस. सो स्वीट घेतलेलो आहे. पेस्ट्री रसमलाई कलाकंद वगैरे काय आहे बघू आता खाऊन कसं आहे ते. सो येस आता आमचं जेवण झालंय. मस्त पोट भरून खाल्लो. मी नॉनव्हेज खाल्लो, स्नेहा नॉनव्हेज व्हेज मिक्स खाल्ली आणि तू पण व्हेज खाल्ली ना. व्हेज खाल्लेली. येस मस्त होतं जेवण. व्हेज पण छान होतं, नॉनव्हेज पण छान होतं. स्वीट तर खूप मस्त होतं. बरं ये फिट होईल ना ते दोघं खूप जाड आहेत ना त्यामुळे फिट होत नाही. माझं तर आता माहितच आहे सगळ्यांना. आता व्लॉग थ्रू कळालंच आहे की आय एम 8 मंथ प्रेग्नेंट. त्यामुळे मी मावत नाहीये कुठंच. कपड्यांमध्ये पण नाही कुठंच मावी ना मी. जाऊ दे पण नंतर परत पूर्वीसारखं शेप मध्ये येणार. आजचा दिवस कसा होता? खूप मस्त होता. खूप एन्जॉय केलो. खूप आणि वर्तीट होतं माहिती का. सगळीकडे फिरून ट्रॅव्हल केलो. असं एकही जागा नव्हती की जिथं आम्हाला वाटलो यार उगीच एवढं लांब आलो एवढं ट्रॅव्हलिंग करू.
करून दूर आलो तसं ना स्नेहा? येस. सगळ्यात तुम्ही जास्त पण तुला काय बघितलं असेल, आवडलं? तुम्हाला पण मला आवडलं ते असेल. बर्ड्सचं खूप आवडलं मला कारण तर- अहिल्या पण तिथं खूप काय बघितली आणि खूप एन्जॉय केलो आपण सगळं. मला बर्डचं पण पाठ आवडलं, पण मला थोडीशी पालीची झुळाची किळस असल्यामुळे मला त्याचं ही झालं त्यामुळे छान होतं. मग सगळं बघायला मस्त होतं. ते मॅनमेड आयलंड पण छान होतं, एलिफंटचं पण मस्त. अहिल्या खूप एन्जॉय केली तिकडे आणि अहिल्या खूप साथ दिली या ट्रिपला, म्हणजे आजच्या दिवशी तरी खूप मस्त एन्जॉय केली. सो डे 2 खूप मस्त झाला आपला. मस्त झालं. येस. सो आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.